आता मागच्या वेळेला आपण बघितलं, अर्जुनाने शेवटी एक प्रश्न विचारलाय की स्थितप्रज्ञ कसा असतो ते सांगा. स्थित म्हणजे स्थिर, प्रज्ञा म्हणजे बुद्धी. स्थिर बुद्धी असलेला मनुष्य कसा वागतो, कसा बोलतो, काय त्याचे विचार असतात, त्याची वागणूक कशी असते, किंवा तो दिसतो कसा, आणि मुख्य म्हणजे त्याला ओळखायचं कसं. एखादा उदाहरण म्हणून आपण कसा ओळखायचा, स्थितप्रज्ञ कोण आहे. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणे पार्था ऐक जणी बळी काम जो कामनी तोची आणि अडथळा करी स्वसुखा वेगळा. जीव सदा नित्य तृप्त परी गुंते विषयात ऐसा जयाचा प्रभाव तया काम ऐसे नाव. सर्वथा तो काम जाई आत्मतुष्ट मन राही तोची स्थितप्रज्ञ जाण तुझ सांगितली खूण. आता का, काम म्हणजे मोह. मोह म्हणजे इंद्रियांचा इंटरेस्ट सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. आणि हा जो इंटरेस्ट असतो की करून बघावं, किंवा त्यातली इंटेन्सिटी, बळी काम म्हणजे काय, की बलवान असतो. कामना जी असते हव्याची, प्रत्येक गोष्ट हवी ती कमी होत नाही वयानुसार. काही सवयी असतात, काही इंटरेस्ट असतात, काही कर्म करण्याची आवड असते, ते जात नाही, कमी होत नाही, रिड्यूस होत नाही वयोमानाप्रमाणे. हळूहळू आपण भगवंत चरणी मन लागलं पाहिजे आणि आपला प्रत्येक श्वास तिथे लागला पाहिजे. आणि हे तर वयोमानाप्रमाणे, पण जनरलही आपण मागच्या वेळेला बघितलं की प्रत्येक कर्म जेव्हा आपण समर्पित करतो तेव्हा आतमध्ये उचंबळणाऱ्या लाटा आपोआपच कमी होतात. कारण कर्ता परमात्मा असतो, परमेश्वर असतो, गुरु असतो, आपण नसतो. त्यामुळे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे होणारे परिणाम चांगले होतील का वाईट होतील, ह्या विचारांनी जे मन अस्तव्यस्त होतं बिलकुल, तर ते होत नाही आणि त्याची मनोवृत्ती स्थिर राहते. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा सर्व इच्छा आणि कामना, इंद्रियांचे विषय कंट्रोलमध्ये असतील, सगळे घोडे इंद्रियांचे ताब्यात असतील. म्हणून इथे म्हटलं आहे की पार्था ऐक जणी बळी काम जो कामनी. ज्याचा कामवासना ही अत्यंत प्रबळ आहे तो मनुष्य फार अवघड आहे कंट्रोलमध्ये येणं. तोची आणि अडथळा करी स्वसुखा वेगळा. ही जी कामना आहे, प्रत्येक गोष्टीचा हवेपणा आहे, तोच स्वसुखा वेगळा. स्व म्हणजे आत्मसुख, स्व म्हणजे मी स्वतः, मी आत्मा आहे, हे स्वसुख. ह्या सुखापासून जो आपल्याला वेगळं ठेवतो तो काम आहे, काम वासना, इच्छा. जीव सदा नित्य तृप्त परी गुंते विषयात. खर तर आत्मा अखंड आनंद स्वरूप आहे, नित्य सत्य आणि कायम टिकणारा आणि अत्यंत दीप्तिमान आणि प्रकाशमान असा दिव्य आहे. पण तो गुंततो कशात, तर विषयांमध्ये. 10 इंद्रियांचे जे विषय आहेत, विषय म्हणजे सब्जेक्ट्स, म्हणजे ते काय काम करतात ते एरियाज, तर त्यांच्यामध्ये आत्मा गुंतून पडतो आणि अडकतो. आणि इथे जसं काम जर प्रबळ असतो तिथे आत्मसुख नाही होणार. म्हणजे एक काहीतरी मिळेल, या तर कामवासना परिपूर्ण होतील, नाहीतर आत्मसुख मिळेल. आणि जिथे आत्मसुख प्रबळ असतं तो असतो स्थितप्रज्ञ. त्याची खूण आहे, कारण तो सर्व कर्म परमात्म्याचरणी समर्पित करून अंतर्बाह्य तो स्थिर आहे, स्थित आहे. त्याची बुद्धी अत्यंत समानतेमध्ये वागत आहे. सर्व सिच्युएशन मध्ये, सर्व रिझल्ट्स मध्ये तो समान वृत्तीने ते ऍक्सेप्ट करत आहे. ती समानता त्याच्यात आलेली आहे. असा तो स्थितप्रज्ञ, ही त्याची खूण आहे असं सांगितलं आहे इथे परमात्मा श्रीकृष्णाने. दुःखेष्वनुद्विग्न
दुःखेश्व अनुदिग दिग्वम द्विघ्नमना सुखेषु विगत स्पृह वितराग भय क्रोध स्थित स्थितधी धुनी वृत्तते नाना दुःखे झाली प्राप्त तरी खेदना चित्तात आणि सुखाची हावे माझी गुंते ना स्वभावे पार्थातयाची ठाई काम क्रोध सहजे नाही नाना दुःखे झाली प्राप्त तरी खेदना चित्तात मी आताच सांगितलं की समानतेमध्ये तो स्थिर आहे अंतर्बाह्य त्याला दुःख आलं काय नाही तर सुख झालं काय काहीही झालं तरी त्याची स्थिर असते मनोवृत्ती स्थिर असते मन एका जागी स्थिर असतं दुःख झालं म्हणून आक्रस्ताळेपणा आरडाओरडा आणि काय म्हणतात ना घर डोक्यावर घेणं सगळं अत्यंत ते चेहऱ्यावर दाखवणं कृतीतनं दिसणं आणि मग तो राग लोभ सगळं प्रकट होणं काम झालं नाही म्हणून आणि काम झालं म्हणून अति आनंद प्रदर्शित करणं हे तिथे नसतं तो सर्व ठिकाणी स्थिर असतो शांत असतो आणि दोन्ही गोष्टींना समान रूपाने ऍक्सेप्ट करत असतो नाना दुःखे झाली प्राप्त तरी खेदना चित्तात दुःख नाही चित्तामध्ये आणि सुखाची या हवे माझी गुंते ना स्वभावे सुख हवं म्हणून तो धावत नाहीये त्याच्या मागे पार्थातयाची या ठाई काम क्रोध सहजे नाही नेणे भया ते केव्हाही परिपूर्णपणे राही त्याच्या हृदयामध्ये काम आणि क्रोध ह्याचा वास वास आहेच नाही काम आणि क्रोध म्हणजे काय की इच्छा आणि संताप ती इच्छा पूर्ण नाही झाली की संताप हे दोन्हीही त्याच्यामध्ये प्रकट रूपात नसतात भाव बाणला अभेद ऐसा जो का अमर्याद भाव कसा तर ऐक्य भाव मी आणि तू एकच हे परमात्मा मी तुझे चरणी पूर्णपणे समर्पित आहे आणि तू आणि मी आपण एकच आहोत हा ऐक्य भाव हा भाव त्याचा अगदी पक्का असतो अभेद असतो जो कधीही तुटू शकत नाही ऐसा जो का अमर्याद ज्याने सोडली उपाधी तुझा त्याची आवाज जाण असूनही स्थिर लीना ना बुद्धी बहुतेक स्पीकर पासून दूर जातीयस का तू आवाज असा मधून मधून बंद होतो नाही मी लॅपटॉप वरच आहे ना काय माहिती. येत नाही आहे का आवाज ओके मध्येच मग असं स्पीकर पासून आपण दूर झाल्यावर कसा येतो ना तसा येतो बरं बघते मी जे बाकीच्यांना हा प्रॉब्लेम येतोय की नाही माहित बघ आता परत सांग मला नाना दुःखे झाली प्राप्त तरी खेदना चित्तात आणि सुखाची हवे माझी गुंते ना स्वभावे पार्था तयाची या ठाई काम क्रोध सहजे नाही नेणे भयाते केव्हाही परिपूर्णपणे राही भाव बाणला अभेद ऐसा जोका अमर्याद त्याच्या हृदयामध्ये ऐक्य भाव इतका जास्त स्थिर झालेला आहे तो पूर्णपणे एकरूप आहे परमात्म्याशी आणि म्हणून त्याला दुःख आणि सुखाच्या काळजी त्याच्या हृदयात नाही कारण त्याला माहिती आहे जो कोणी आहे करणारा आहे परमात्मा आणि तो मला प्रसाद रूपानं जे देईल ते मला ग्राह्य आहे माझ्यासाठी उत्तम आहे ज्याने सोडिली उपाधी तोची जाण स्थिर बुद्धी जेव्हाही आपण उपाधी खरं म्हणजे काय असतं आता ही अवस्था कशी प्राप्त होते याचा थोडा असा आपण विचार करूया हे कधी शक्य आहे आपण एक्झाम्पल घेऊ त्याच्यासाठी आपण एखाद्या कंपनीत नोकरी करतो कंपनीत नोकरी करतो आपण ऍज अ स्टाफ मेंबर असतो तिथला ठीक आहे ओनर डिसिजन मेकर कोणतरी वेगळा असतो कंपनी त्याच्या नावाची असते आपल्याला फक्त निमित्त मात्र काम करण्यापुरतं ठेवलेलं आहे आणि त्याचा आपल्याला पगार मिळतो आहे उद्या कंपनीचे निर्णय चांगले घेतले गेले तर कंपनी खूप प्रगती करते कंपनी प्रगती करते म्हणून काही आपण उड्या मारत नाही आपण घरी येऊन सांगतो
घरी येऊन सांगतो की अरे आज ना आमचा बिझनेस खूप छान झाला आणि ह्या महिन्याचं रेकॉर्ड आम्ही ब्रेक केलं. गेल्या 6 महिन्यातलं आमचं रेकॉर्ड ब्रेक प्रोडक्शन झालं किंवा सेल झाला, असं आपण फॅमिलीला घरी येऊन ऑफिसमधनं सांगतो किंवा लोक सांगत असतील. मग त्याची बायका मुलं काय असं म्हणणार, अरे वा चला पार्टी करूया, चला आपण आता फिरायला जाऊया, आपण काहीतरी सेलिब्रेट. मग तुम्ही स्वीट्स आणले पाहिजे होते, तुम्ही पेढे आणायला पाहिजे होते, तुमच्या कंपनीने हे केला. इन केस असं लहान मूल म्हणलं पण की अरे बाबा आपण मग सेलिब्रेट करायला पाहिजे, तर तो मनुष्य म्हणेल की अरे फायदा कंपनीचा झाला, माझा नाही झालेला. म्हणजे काय की करते पण कोणाला दिलंय त्यांनी? चांगलं झाल्याचं कर्तेपणही कंपनीच्या मालकाला किंवा कंपनीच्या ओनर्सना किंवा जी टीम आहे कोर टीम त्याला दिलेलं आहे. आणि त्याला माहिती आहे की हे ग्रुप एफर्ट आहे, हे काही माझं एकट्याचं नाही. हे जे काही यश मिळालंय हे माझं एकट्याचं नाही. मग समजदार वयाचं मूल असेल तर तो त्याला सगळी प्रोसिजर समजावून सांगेल. पॅरेंट्स असं डिस्कस करतात, इनफॅक्ट करायला पाहिजे मुलांबरोबर. काय झालं काय नाही रोजचा आढावा घेतला पाहिजे. मुलांनाही विचारलं पाहिजे आज तुझ्या वर्गात काय झालं, तुझ्याच्या बरोबर काय झालं, तू काय एक्सपिरियन्स केला, कुठल्या प्रकारचा अनुभव आज आला, फिजिकल मेंटल इमोशनल. खरं तर डायनिंग टेबलवर असं डिस्कशन व्हायला पाहिजे, मोबाईल्स आणि कम्प्युटर टीव्ही बाजूला ठेवून. तर तिथे मग ते फादर जे असतील, वडील असतील, ते समजावून सांगतील की अरे असं असं असतं, आम्ही सगळे काम करतो, वेगळे वेगळे डिपार्टमेंट असतात, अमुक असतं तमुक असतं. तर क्रेडिट गोज टू कंपनी अल्टिमेटली आणि ओनर, कारण त्यांनी जी टीम बसवली आहे ती वंडरफुल टीम आहे. आता त्याच्या उलट झालं समजा की फार मोठं नुकसान झालं, पुन्हा ते वडील येऊन सांगतील की अरे 6 महिन्यापूर्वी खूप फायदा झाला होता पण आता भयंकर लॉस मध्ये चालली आहे कंपनी. मग काय घरातले आदळपट करायला सुरुवात करतील का? बायको म्हणेल का चला आपण आता वाट लागली, आपलं काही खरं नाही, आपलं हे नाही, आपलं ते नाही. असं काही घरात होणार नाही की फारच आता आता दरिद्री अवस्था येणार वाटतं, आता आपलं कंपनीचं काय म्हणतात ते दिवाळं वाजलं वगैरे, म्हणून काही घरातलं वातावरण खराब होत नाही आपल्या. कारण पुन्हा मुलगा जर विचारेल की काय हो बाबा मग आता आपली अवस्था वाईट आहे का, तर वडील म्हणतील नाही रे, ते कंपनीचं झालंय नुकसान, आपलं थोडंच झालंय, आपण ही नाही तर दुसरी नोकरी बघू. अगदीच वेळ आली तर बाबा जॉब चेंज करतील. तर सांगायचा मुद्दा हा की इथे जसं आपण पूर्ण नुकसान आणि फायद्याचं क्रेडिट कंपनीच्या गळ्यात मारतो आणि आपण मात्र 12 महिने सुखात राहतो, निर्धास्त राहतो की आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे शिक्षण आहे तर आपली काही वाट लागणार नाही. खरं तर अशी मालकी हक्क अख्ख्या जीवनाचा त्या परमात्म्याकडे देऊन असंच आनंदात राहायचं असतं. आणि त्यालाच म्हणतात स्थिर बुद्धी आणि स्थितप्रज्ञ. त्याला माहिती आहे की नफा तोटा काय आहे, तो कंपनीच्या परमात्म्याच्या इच्छेने होत आहे आणि त्याच्या सपोर्टनी होत आहे आणि त्याचं सतत लक्ष कंपनीवर आहे मालकाचं. तसंच त्या परमात्म्याचं लक्षही माझ्याकडे आहे आणि तो जे देईल ते मला मान्य आहे. कधी कधी कंपन्या हे करतात, क्लोजिंग होऊन जातं आणि काढून टाकतात, जे काय असेल ते. जेव्हा दिवाळं वाजतं तेव्हा कंपनी संपुष्टात येते तेव्हा ते नोकरीवरनं पगार देऊन टाटा बाय बाय करतात. मग काय आपण हाणामाऱ्या करत बसत नाही ना घरामध्ये. तशी ती स्थिर बुद्धी खरं तर आपल्या अख्खे अधिकार आपण परमात्म्याला देऊन आपण अत्यंत लहान मुलासारखं आनंदाने जगलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हणजे माणूस म्हणेल की मग अरे सगळं तर आम्हालाच करावं लागतं, डिसिजन घ्यावे लागतात, हवं नको बघावं लागतं, परिवाराला जेवायला घालायचं, घरात कामं करायची, घरं बांधायची, पैसा अडका नाणी जमवायची, सोनं नाणं खरेदी करायचं, प्रॉपर्टी बनवायच्या, ते काय तू देव येणार आहे करायला, तिथं फायनली आम्हालाच करायचंय. पण आता हे सगळं होतं त्याच्याच कृपेने. ते कुठेतरी त्याचं अस्तित्व आणि त्याचा अधिकार मानला पाहिजे. खरं तर आपण काहीच करत नसतो. जो ह्या पद्धतीनं जगतो स्थितप्रज्ञाच्या अवस्थेमध्ये,
खरं तर त्याची खरी खुरी काळजी परमात्माच घेतो. त्याचं घर बांधलं गेलं काय, त्याच्याकडे पैसा अडका जमला काय, त्याला काही फरक पडत नाही. कारण अत्यंत नाजूक अवस्थेमध्ये एखाद्या बाळाला आपण जपतो, तसं तो परमात्मा अत्यंत प्रेमाने अगदी अगदी हातात असं सांभाळून फुलासारखं त्याला खरोखरी जपत असतो. पण त्यातली गोडी फार वेगळी आहे. आणि तीही स्वकर्तृत्वाने जगणाऱ्या अहंकारीच म्हणू शकते मी. अहंकार निर्माण होतो कारण कर्तृत्वाचा. तर त्या स्व अहंकाराच्या बळावर जे मनुष्यगण जगत असतात त्यांनी ती गोडी चाखलीच नाही. जी गोडी स्थितप्रज्ञाच्या अवस्थेत जगण्यामध्ये आहे, ती गोडी स्वकर्तृत्वावर घर बांधणं किंवा कर्तृत्व गाजवणं जीवनामध्ये, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काहीतरी मी मिळवलं, काहीतरी मी केलं, ह्या भावनेमध्ये जो मनुष्य जगतो त्याला ती गोडी कळणारच नाही. स्थितप्रज्ञ अवस्थेत किंवा समर्पित अवस्थेत जगण्यामध्ये काय कमालीचा आनंद आहे, तो केल्याशिवाय कळणार नाही. कधीच नाही कळणार. 1 महिना मिनिमम राहून बघावं माणसाने, असं माझं सजेशन आहे. की कळेल की कुठलीही चिंता आली तो परमात्मा आहे, काय वाटेल ते झालं तरी तो परमात्मा आहे. कारण पहिले तर संकटच अनुभवावं, तेव्हा स्थिर राहिली बुद्धी तर खरं म्हणायचं. आनंदात राहील तर काही नवल नाही आहे. संकटातच अडचणीतच राहायला पाहिजे, त्याच्यातच सगळा गोंधळ सुरू होतो. दुसऱ्याचं बघवेना होतं, दुसऱ्याचं सुख टोचायला लागतं, खूप अडचणी येतात. मानसिक अवस्थेत मध्ये, इमोशन्स मध्ये, फिजिकल याच्यामध्ये, कंडिशन्स मध्ये, घरातल्या वातावरणामध्ये सगळं गुडगुड नाही पाहिजे. चटकेही सोसले पाहिजेत. आणि त्याच्यातच मग दुसऱ्यांना आपल्या हृदयातनं अनेक नोईंगली अननोईंगली नकळतपणे किंवा कळतपणे अत्यंत वाईट गोष्टी जातात आणि त्या दुसऱ्याला बाधतात. ही फॅक्ट आहे. कारण अंतःकरणात आलेला विचार हा सुद्धा बाणासारखं काम करतो. पण आपल्या सारख्या सामान्य जगात जगणाऱ्या लोकांना याची कल्पना नाही. आणि म्हणून अत्यंत कोमल हृदयाचे सगळे गुरुवर्य झालेले आहेत. आणि त्यांनी अगदी म्हणजे कुठेही दुसऱ्याला दुःख होऊ नये आणि आपल्या हृदयातनं जरा सुद्धा वाईट विचार जाऊ नये अशी सतत त्यांनी काळजी घेतलेली आहे. कारण ह्या स्थितीला गेल्यावर ना रियालिटी कळते की आपण एनर्जी फील्ड मध्ये राहतो आणि एनर्जी फील्ड मध्ये प्रत्येक गोष्ट एनर्जी फॉर्म मध्ये आहे. खूप जास्त सटल सूक्ष्मामध्ये आहे सगळं जग. आपल्याला दिसतं तसं ते नाही. आपल्याला दिसतं तसं ते जडात नाही. ते अत्यंत सूक्ष्मात आहे आणि त्या सूक्ष्मामध्येच ते काम करतं. आपल्याला दिसतं ते नश्वर सृष्टी दिसते, नष्ट होणारी, पण खरी सृष्टी सूक्ष्म अवस्थेत आहे. आणि म्हणून अशा सृष्टीमध्ये आपण जेव्हा वावरत असतो, हलकासा आलेला एक सुद्धा विचार दुसऱ्याला पीडा देऊन जाऊ शकतो आणि ते हलकासा आलेला आशीर्वाद रूपी विचार दुसऱ्याला सुख देऊन जाऊ शकतो. पण ह्याची जाणीव सामान्य जनांना नसते, ती संत स्थितीला असते. आणि म्हणून ते फार कोमल भाषेमध्ये सगळं लिहित असतात आणि कोमलतेने समजावण्याचा प्रयत्न करीत असतात. तर असं ज्याचा ऐक्यभाव झालेला आहे, जो अमर्याद आहे अवस्था त्याची, तिथे काही मर्यादाच नाही. काही त्यांनी सगळ्या उपाधी म्हणजे सगळे त्याच्या हे सोडलेल्या आहेत की मला हे पाहिजे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी या पदावर आहे, मी अमुक काम करतो. कुठलीही उपाधी तो बाळगत नाहीये स्वतःजवळ. असं संपूर्णपणे 100% समर्पित तोच स्थिर बुद्धीमध्ये स्थित असतो. तो जरा पण ढळत नाही. य सर्वत्रानभि स्नेहस्तस्त प्राप्य शुभाशुभम.
नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. उच्च नीच ऐसा पार्था भेदा भेद न करिता सारिखाची सकलास देई पूर्णेंदू प्रकाश. तैसा ठेवी समभाव सर्वाभूती जो सदैव ऐसी अखंड समता भूतमात्री सदयता. आत्ताच मी म्हटलं की त्याचं हृदय इतकं कोमल होऊन जातं जेव्हा ही जाणीव होते आणि त्याची प्रज्ञा स्थिर होते, तेव्हा त्याच्याकडे उच्च नीच असा भेदभाव नसतो. कोण महत्वाचा आहे, कोण श्रेष्ठ आहे, कोण कनिष्ठ आहे, कोण खालच्या दर्जाचा आहे, कोण उत्तम आहे, हा त्याला दुजाभाव दिसतच नाही त्याची. कारण नजरच एक एक समान होऊन जाते. नुसतं ऍक्सेप्टन्स मध्ये समानता येत नाही. नुसतं सुख आणि दुःख समान, हा ठीक आहे आम्ही तेवढं करू, शांत राहायचा प्रयत्न करू, असं नाही. सगळ्यांना एका नजरेत बघणं, फील करणं, उत्तर देणं, वागणं, बोलणं, ऍक्सेप्ट करणं, डिसिजन्सना येणाऱ्या अनुभवांना तसंच्या तसं पचवणं समान भूमिकेत, हे सर्व सर्व अर्थाने समानता यायला पाहिजे. नुसतं एकाच अँगलनी नाही. म्हणून त्याची दृष्टी पण अत्यंत समान होऊन जाते त्या स्थितीमध्ये, की त्याला उच्च नीच काही कळेन असं होतं. म्हणजे तो सगळ्यांना एका नजरेत बघतो. म्हणून मी आता संतांचं उदाहरण दिलं की त्यांचा दृष्टिकोनच जगाकडे बघण्याचा बदलून जातो. तेव्हाच ही स्थिती येते. आपण नुसतं 2-4 दिवस शांत राहिलो म्हणजे आता मी स्थितप्रज्ञ झालो असं म्हणू शकत नाही. कारण मग एकदा आपण ह्याला उतरायला लागलो की टेस्ट येतात आपल्या समोर मोठ्या मोठ्याल्या, आणि मग चेक केलं जातं गुरूंकडनं की अच्छा स्थितप्रज्ञ होताय का, बघूया स्थिर राहू शकते का बुद्धी. बरोबर असे प्रसंग येतात की आपला तोल ढळू शकतो. तर ती टेस्टिंग सुरू होतं. मग हा पाथ जेवढा सोपा आहे तेवढा कठीणही आहे, आणि त्याच्यात पुरतं सोन्यासारखं असं अग्नीमध्ये तापून सुलाखून निघालं पाहिजे, तरच ती दिव्यता येते आत्म्यामध्ये. उच्च नीच ऐसा पार्था भेदाभेद न करिता सारिखाची सकलास देई पूर्णेंदू प्रकाश. तो सर्वांना समान पाहतो आणि सर्वांना पूर्णेंदू प्रकाश म्हणजे पूर्ण चंद्राप्रमाणे तो प्रकट होतो. असं नसतं की एका बरोबर चांगलं वागलं दुसऱ्या बरोबर खराब वागलं, तो प्रत्येकासमोर तो दिव्यच असतो. कारण तो आत्मस्वरूपात असतो, आणि आत्मस्वरूप हे परमात्मा स्वरूप असतं. कारण ती एकभावता झालेली आहे, ऐक्यता झालेली आहे. त्यामुळे जो कोणी त्याच्याकडे मदत मागेल त्याला पूर्ण प्रकाश रूपाने तो मदत देतो, त्याच्यामध्ये भेदभाव करत नाही. तैसा ठेवी समभाव सर्वाभूती तो सदैव. त्याच्यासाठी गाय, म्हैस, किडा, मुंगी, झाडं, पानं, फळं, फुलं, माणूस सगळे समान आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव त्याच्या हृदयामध्ये येत नाही. म्हणजे अंतर्बाह्य कोमलता त्याच्यामध्ये येते, आणि त्याच्याबरोबर अखंड समता. ऐसी अखंड समता भूतमात्री सदयता. भूतमात्र म्हणजे जेवढे लिव्हिंग बिंग्स, जिवंत प्राणी आणि जिवंत शक्ती जेवढ्या आहेत, ते सगळ्यांनाच हृदय त्याचं कोमल होऊन जातं आणि समान रूपाने तो पाहतो. कारण आपल्याला माहिती आहे की सृष्टीमध्ये जेवढी जिवंत सृष्टी आहे ती सगळी परमात्मा स्वरूप आहे, आणि ती एकरूपता त्याला ती जाणवलेली असते, आणि त्यामुळे तो ह्या भावामध्ये सलगपणे राहू शकतो. 2-4 दिवसासाठी नाही, ही अखंड स्थिती आहे त्याची, परमनंट आहे, टेम्पररी नाही आहे. आणि येवो कैसी वेळ चित्त होईना चंचल. मग हे अशी अवस्था झाल्यानंतर चित्तामध्ये हलण्याची आणि डिस्टर्ब होण्याचे काही चान्सेस नसतात. चंचलता येऊ शकत नाही तिथे. कारण हळूहळू हळू ती अथांग सागराप्रमाणे शांत झालेलं आहे त्याचं हृदय. त्याच्यामध्ये लाटा उमटत नाहीयेत. काही भले प्राप्त झाले तरी हर्षे जोना डोले, आणि पावता वाईट विषादेना ज्याचे चित्त. सारखं सारखं तेच सांगितलंय परमात्मा श्रीकृष्णानं, की दुःखामध्ये तो हलत नाही, रडत नाही, मोडत नाही, तुटत नाही, किंचाळत नाही, त्रागा करत नाही, आणि आनंदामध्ये तो
अति आनंद व्यक्त करत नाही, नाचत नाही, प्रकट करत नाही, पार्टी करत नाही, तो स्थिरच राहतो. म्हणजे म्हणतात ना की मागच्या वेळेलाच मी ते हॉस्पिटलचं एक उदाहरण दिलं होतं की आपल्याला त्या मग ती हे ही अवस्था कशी येऊ शकते त्याच्यासाठी अजून एक म्हणजे करून बघण्यासारखं असं एक एक्झाम्पल मी देऊ शकते, सांगू शकते की ही अवस्था कशी येईल. अखंड समता भूतमात्री सदयता ही अवस्था कशी येईल. तर ना जेव्हा एक्सपेरिमेंट्स ही कंटिन्युअसली करत राहिली ना की अवेअरनेस येतो आणि आपोआप ते आपल्यामध्ये गुण यायला लागतात. तर कसं आहे की आपल्याला समोरच्या बरोबर एखादी काही मनाविरुद्ध गोष्ट झाली, त्याला दुःख झालं, आपण त्याच्या समोर तर काही बोलत नाही. आपल्या घरात जाऊन पण माणसं असं म्हणतात की काय एवढं काय हे करायला झालंय, त्यांनी काय होतंय, हे असं असं तर आमच्या बरोबर झालं, हे असं असं तर त्याच्या बरोबर पण झालं, एवढा आरडाओरडा करायला काय झालं, एवढं रिॲक्ट करायला काय झालं. ते पटकन आपण बोलून मोकळे होतो. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी जर आपल्या बरोबर झालं तर आपण कोणाला तरी लगेच त्याचा दोष देऊन मोकळे होतो की अरे याच्यामुळे माझं असं नुकसान झालं, माझं तर असं शक्यच नव्हतं. तर आता मुद्दा हा आहे की ज्याच्याबद्दल आपण कमेंट केली घरात येऊन किंवा मागे, समोर तो कधीच लोक असं बोलत नाहीत एवढं काय करायला झालंय, असं कधी समोरच्याला बोलत नाहीत. पण मागाहून जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते बोलायच्या ऐवजी जर आपण त्या व्यक्तीच्या भूमिकेमध्ये जाऊन बघितलं, त्याच्या म्हणतात ना की ती इंग्लिश मध्ये काहीतरी म्हण आहे की दुसऱ्याचा चपलेमध्ये पाय घालून बघा म्हणजे कळेल, अशा टाईपची काहीतरी म्हण आहे, मला आता आठवत नाही एक्झॅक्ट वर्ड. तर म्हणजे काय की त्या भूमिकेत जाऊन बघा, त्या रोलमध्ये जाऊन बघा, त्या वयामध्ये जाऊन बघा, काय पीडा झाली आहे ते फील करून बघा. म्हणजेच दुसऱ्याचं दुःख किती लहान आहे का मोठं आहे, टोचणार आहे का सहन करू शकतो असं आहे हे कळेल. म्हणजे काय, आता ही अवस्था कधी करू शकतो आपण, आपल्यामध्ये येते जेव्हा आपलं हृदय कोमल होतं. निर्लज्ज आणि अत्यंत कठोर हृदयाच्या व्यक्तीला हे शक्य नाही. पण जेव्हा इतकी कोमलता येते की टचकन पाणी येईल डोळ्यामध्ये, स्वतःच्या दुःखाने येतं, दुसऱ्याच्या दुःखाने आलं पाहिजे, ते खरी हृदयाची कोमलता म्हणू शकतो आपण. चलबिचल झाली पाहिजे दुसऱ्याच्या परेशान होण्याने, आणि ते म्हणजे आपले स्वकीय नाही हा, अननोन पर्सन. नाही तर आपण म्हणू आमच्या मुलांचं होतं तेव्हा आम्हाला हृदयात दुखवतं ना, आमच्या भावा बहिणींचं होतं तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी येतं, तसं नाही. काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीला जेव्हा पीडा होते तेव्हा आपल्या हृदयात कालवा कालव होते का, ही त्याची खरी खूण आहे. आपलं हृदय चलबिचल होतं का एखाद्याला दुःखात बघून. सिरियल बघताना होतं टीव्हीवरची, ते अगदी होतं. आपण असं कार्टून मध्ये पण बघतो किंवा कॉमेडी सिरियल मध्ये पण बघतो की एखादं कॅरेक्टर सिरियल बघून बघून रडत असतं, अगदी स्वतःच्या बरोबर झाल्यासारखं. पण खऱ्या जीवनामध्ये इतकं कोमल हृदय आपलं आहे का, आपल्याला दुसऱ्याची पीडा समजू शकते आहे का. इथे खरी ती ओळख आहे, पहिली पायरी एकची, की भूत मात्री सदयता, अखंड समता, ही त्याची पहिली स्टेप आहे. म्हणजे अभ्यास करायचा असेल तर असा करायचा की तो ओळखता आला पाहिजे की अरे माझं हृदय ही का म्हणजे बेचैन आहे, आज कोणाचं तरी काहीतरी झालंय, तर आपल्यालाही चैन नाही पडत आहे. ही त्याची पहिली खूण आहे की आपलं हृदय एवढं कोमल झाल्याची. किंवा ट्रान्सपरन्स म्हणजे कनेक्शन, म्हणजे आपण म्हणतो ना आय एम द सोल, आय एम वन विथ ऑल. म्हणजे आता मी जर म्हणलं की मी आत्मा आहे आणि मग मी आत्मस्वरूप आहे आणि सगळेच आत्मस्वरूप आहेत. वी ऑल आर सोल्स अँड वी ऑल आर वन विथ द सुप्रीम बिंग अँड वन विथ ऑल. म्हणजे त्या परमात्म्याशी पण एकरूप आहे आणि मी तुमच्याशी पण एकरूप आहे. असं जेव्हा आपण म्हणून म्हणून ती धारण करतो की अरे नाही मी आत्मस्वरूप आहे, मी काही लीना नाही, मी काही हे शरीर नाही, मी काही ही ओळख नाही, तेव्हा जाऊन ती
ट्रान्सपरन्सी त्या सोलला तेवढी यायला लागते की तो कनेक्ट होऊ शकतो दुसऱ्याला आणि त्याच्या हृदयाचा दुःखाची जाणीव किंवा त्याचा आनंद या हृदयापर्यंत येऊन पोचू शकतो. हृदय म्हणजे आत्म्याला कळतं आणि तेवढं ते ट्रान्सपरन्सी म्हणा किंवा कनेक्शन इतकं स्ट्रॉंग की कुठेतरी काहीतरी झालं तर आपल्याला इथे कळू शकतं किंवा तो पेन आपल्याला अनुभवू शकतो. तर ही आहे त्याची पायरी अभ्यास करण्याची, सुरू करायची. आपण म्हणून सांगितलं कोणाला आमच्या लाईफ मध्ये इतके प्रॉब्लेम आहेत. काही पावता वाईट विषादेना ज्याचे चित्त, ऐसा हर्ष शोकाधिक द्वंद्वातून मुक्त देख. तो हर्ष आणि शोक या द्वंद्व युद्धातून मुक्त झालेला आहे कारण तो सर्व स्थितीत समान आहे, आनंदात आहे, आत्मानंदात आहे. आत्मबोधे परिपूर्ण तोची प्रज्ञायुक्त जाण. आत्मबोध ज्याला झालेला आहे, मी परमात्म स्वरूप आहे, मी दिव्य शक्ती आहे, मी काही हे शरीर नाही, हे मन म्हणजे मी नाही, विचार म्हणजे सुद्धा मी नाही, बुद्धी म्हणजे सुद्धा मी नाही, मी फक्त आणि फक्त तेजस्वी आत्मसूर्य आहे आणि जो परमात्म्याचा अंश आहे. हा जेव्हा धारणा ही पूर्ण होते तोची प्रज्ञायुक्त जाण, तोच बुद्धीनं परिपूर्ण आहे असं जाण, असं परमात्मा श्रीकृष्ण त्याला सांगतायत. यदा संहरते चायम कुर्मो गानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जैसा हर्षला कासव सोडी मोकळे अवयव, इच्छावशे आवरोन घेई आपुले आपण. तैसी सर्व इंद्रियेती ज्याच्या अज्ञेत वागती, ज्याची इंद्रिय स्वाधीन तोची स्थित प्रज्ञ जाण. आता पुढची खूण सांगतायत ते कसा ओळखायचा. तर कासव कसं असतं, कासव पाहिजे तेव्हा त्याचे अवयव मोकळे करून बाहेर काढू शकतो, त्याला जेव्हा इच्छा असते तेव्हा. आणि जेव्हा त्याला काही संकट जाणवतो किंवा काही अडचण येते तेव्हा तो त्याचे अवयव आतमध्ये आवरून घेतो, ओढून घेतो. कसे घेतो? इच्छावशे, म्हणजे त्याच्या स्वतःच्या इच्छेने घेतो. त्याला काही कोणी सांगितलेलं नसतं किंवा त्याची काही दोरी कोणी ओढलेली नसते की आता याचे पाय आत घाला, बाहेर काढा, असं नसतं. कासव स्वतः ठरवतं की मी माझे मोकळे करायचे अवयव का आत ओढून घ्यायचे. निर्णय करता कासव स्वतः असतो, त्याला कोणी करायला भाग नाही पडत. अगदी तशीच वृत्ती आणि वागणं आणि विचार मनुष्याचे हवेत, आपले हवेत. आणि तोच स्थितप्रज्ञ जाण असं त्यांनी सांगितलं. तैसी सर्व इंद्रियेती ज्याच्या अज्ञेत वागती. म्हणजे काय की कासवाचे पाय, हात, सगळे जे काय चार पाय आहेत त्याचे, ते त्याच्या अज्ञेत वागतायत, त्याच्या मर्जीनं वागतायत, ते त्याच्या कंट्रोलमध्ये आहेत. असं होत नाही की कासवाला आत घ्यायचे पाय आणि बाहेरच राहिले, असं कधीच होत नाही. त्याला जेव्हा धोका जाणवतो तेव्हा ताबडतोब ते त्याचं डोकं आणि पाय दोन्ही, चारी पाय आत जातात. आणि जेव्हा त्याला वाटतं की आता सगळं सेफ आहे तेव्हा तो बाहेर काढतो. म्हणजे त्याच्या मर्जीने चाललेलं असतं, त्याच्या अज्ञेत असतात त्याची इंद्रिय सगळी. तशी आपली इंद्रिय आपल्या अज्ञेत वागली पाहिजेत. म्हणजे काय की आत्मा आरूढ झाला पाहिजे इंद्रियांवर. जसा श्रीकृष्ण परमात्म्याने सगळे घोडे हातात धरलेले आहेत, त्याचे दोर हातात पकडून ते त्याच्या मर्जीनेच धावतील आणि तो सांगेल त्या दिशेला धावतील. तसं आपण आपल्या इंद्रियांना, इंद्रियांच्या घोड्यांना आपल्या काबूत ठेवलं पाहिजे, आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. जेव्हा आपण सांगू तेव्हा बाहेर येतील, रनिंग करायला लागतील, धावायला लागतील. जेव्हा आपण म्हणू स्टॉप तेव्हा स्टॉप झाले पाहिजेत. जेव्हा म्हणू काम करा, काम केलं पाहिजे. जेव्हा म्हणू आतमध्ये वळून शांत बसा, शांत बसलं पाहिजे त्यांनी, नाचानाच केली नाही पाहिजे. हे सगळं स्थितप्रज्ञाला शक्य आहे, सामान्याला अवघड आहे. आणि म्हणून असा जो व्यक्ती असतो ज्याची इंद्रिय स्वतःच्या अधीन असतात, त्याच्या आत्म्याच्या स्वतःच्या, म्हणजे स्व म्हणजे कोण? आत्मा.
आत्म्याच्या अधीन आहेत, आत्म्याच्या मर्जीनं चाललेले आहे, आत्मा आरूढ आहे त्यांच्यावर. तो आपल्या इंद्रियांना आत्म्याच्या इच्छेप्रमाणे वागवतोय. पण सामान्य माणसाच्या बाबतीत उलट होतं, की तो बिचारा आत्मा माहिती नाही, कदाचित सफोकेट होत असावा असं वाटतं, की इंद्रिय पाहिजे तशी नाचवत असतात आणि तो आत्मा बिचारा, तो ते इन्कार्नेशन म्हणजे तो अख्खा जन्म पळवळतच राहत असेल, की त्याला जे पाहिजे असतं ते सुख काही त्याला मिळत नाही, तो जे करायला आलेला असतो ते काही त्याचं होत नाही, कारण इंद्रिय बेकाबू होऊन त्याला नाचवत राहतात. अगदी उलटी कंडिशन असते सामान्य माणसाची. ही अवस्था फक्त स्थितप्रज्ञाची होऊ शकते, उच्च स्थितीच्या योग्याची होऊ शकते, अत्यंत उच्च. त्याच्याशिवाय ही स्थिती होऊ नाही शकत कोणाची, की त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात आहेत, त्याला पाहिजे तेव्हाच गोष्टी घडतील. अगदी विचार सुद्धा तेव्हा त्याला जेव्हा पाहिजे तेव्हाच तो करेल कोणाचा. तो विचार सुद्धा आतमध्ये येऊ शकत नाही कोणाच्या मर्जीनं. इतकं तो कंट्रोलमध्ये असतो, त्याचा आत्मा इतका तेजस्वी असतो, इतका प्रकाशमान असतो, की त्याच्या पुढे ती इंद्रिय छोटी पडतात, त्यांची शक्ती छोटी होऊन जाते, त्यांची ताकद छोटी होते. असा असतो तो स्थितप्रज्ञ. फार स्पष्टरित्या सांगितलेलं आहे इथे. कुठेही कौतुकाची भाषा मला तरी जाणवत नाही, की खूप हे करून सांगितलेलं आहे, की सांभाळून सांभाळून. त्यांनी अगदी स्पष्टपणे व्यक्तिमत्व सांगितलेलं आहे, की हे 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 क्वालिटीज असतात आणि हा असा असतो, त्याला असा ओळख. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. मग आता खर तर इथेच प्रॉब्लेम होतो, जेव्हा अशा ग्रंथांचा अभ्यास केला जातो. अशा कठीण जिथे अभ्यास सुरू होतो ना, जिथे खूप हायर डायमेन्शन्सचं एक्सपेक्टेशन वाढतात गुरूंच्या, परमात्म्याच्या, मनुष्याकडनं, तिथेच सगळा इंटरेस्ट लूज व्हायला लागतो सामान्यांचा. मग वाटायला लागतं, की अरे हे तर अर्जुनाला सांगितलंय, मला थोडीच सांगितलंय, माझं आपलं चालू राहू द्या. असं सायमल्टेनियसली पॅरलल लाईफ माणूस जगायचा प्रयत्न करतो, की हे ज्ञान एकीकडे नदी वाहील आणि मी आपल्या काठावरनं चालत राहील आणि जीवन जगत राहील. हे असं शक्य नाही आहे. त्याच्यावर आपल्याला, आणि हे हे असं वागणं अवघडही नाहीये. हे वागणं अवघड नाहीये, ह्याला जर समजून घेतलं ते अत्यंत सोपं आहे. पण माणसामध्ये तेवढं धैर्य आणि तेवढं करून बघण्याची ताकद, इनर स्ट्रेंथ आणणं फार आवश्यक आहे. आणि ती कधी येऊ शकते? जेव्हा आपण समर्पित होऊ, की गुरु आता तुमच्या हातात आहे, माझी नैया, तुम्हीच करा. आणि तिथून जर्नी स्टार्ट होतो. मग हा पुढचा जर्नी हा अत्यंत सोपा आहे. म्हणूनच पहिले त्यांनी म्हटलंय, की तू सांग, हे सखा तू सांग मला, मी काय करू. असं फक्त आपण सुद्धा एवढंच म्हणायचंय. आपल्याला हे पुढचं काही करायचं नाहीये. हा तर तो काय म्हणतो आपण, प्रवास आहे सगळा. एकदा फक्त तुम्ही गुरूंचे व्हा, मग ते आपोआप आपल्याकडनं कसं करून घेतात. आपण कसं आपल्या लहान मुलांना नर्सरीला आई वडील 3, 4, 3.5 वर्षाचं झालं, पोर हुशार असेल तर लवकर, कधी कधी लवकरच पोरं सांगतात आम्हाला शाळेत जायचं म्हणून. कधी कधी 4 वर्षाचं झालं की अ, आपल्या बाळाला आई वडील अगदी शाळेत घालतात, की आता बास झालं, घरात नको. मग तिथे आपण काय कौतुक करत बसतो का? तिथे ते ओरडत रडत असतं तरी ते मूल तिथे जाऊन टीचरना म्हणतो, हे आता हे तुमचं आहे, हे घ्या आणि याला 2 तास इथे एंटरटेन करा. मी काही इथे घरी घेऊन जाणार नाही, याला ऍडमिशन घेतले, याला इथेच ठेवा. असं आपण स्वतःला ना त्यांच्या चरणी घालायला शिकलो पाहिजे. म्हणजे जेव्हा कर्तृत्ववान निर्णय येतो तेव्हा तो, माझं पहा मी काय सुंदर निर्णय घेतला, पहा मला कसं कळलं वेळेत कसं काय निर्णय घ्यायचा, काय ठरवायचं काय नाही पहा. आणि मग एखादं नुकसान झालं, मुलाबाळांचं, पैशाचं, नवऱ्याचं, आपलं स्वतःचं, कोणाचंही, कुठल्याही प्रकारचं जीवनातलं, की आपण डोकं फोडतो ते देवापुढे, की मी किती केलं पण मला यश नाही आलं.
माहिती नाही काय लोकांचं बरं चांगलं होतं, माझंच सगळं वाकडं आहे, मलाच प्रॉब्लेम आहे, माझ्याच जीवनात अडचणी आहेत, असं आपण आरडाओरडा सुरू करतो. इथे नाही करायला पाहिजे. इथे समान ह्याच्यातच राहिलं पाहिजे. म्हणून ते समर्पण फार आवश्यक आहे. सगळ्यात पहिले समर्पणाची पायरी येते, ती एकदा समर्पित झालं ना की हे पुढचा अभ्यास अगदी सोपा आहे. कारण मुख्य तर तेच आहे, आपण अहंकार सोडत नाही शरीराचा. आपल्याला ना पाहिजे तसं, मी फार कडक भाषेत, मला आता फील होत आहे की मी सुरुवातीपासूनच माझी भाषा थोडीशी वेगळी झाली आहे, असं मला आज फील होत आहे. कारण ही टीचिंग्सच अशी आहे. ह्याला असं कुरवाळत 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 सांगण्यासारखी ही टीचिंग्स नाहीत. इथे निर्णय घ्यायची वेळ असते आणि इथे तो निर्णय घेतला पाहिजे आपण, की हे परमात्मा, मी तुझा आहे, तू मला जसं करवशील तसं मी करेन. कुठेही अट्टाहास लावायचा नाहीये, कुठेही एक्स्ट्रा प्रेशर द्यायचं नाहीये. हा, म्हणून प्रयत्न करायचा नाहीये असं नाहीये. मागच्या वेळेला मी सांगितलंय प्रयत्न करायचा आहे. श्रीकृष्णानेही सांगितलंय प्रयत्न करायचा आहे, पण तो समर्पित भावनेमध्ये करायचा आहे, की हे जे काही आहे तुझं आहे. श्रीरामाची गोष्ट मी मागच्या वेळेला सांगितली होती, की त्यांनी त्या धनुष्याला हात लावण्याआधी ते सगळं कर्म महादेवांना समर्पित केलं, की हे तुझ्या चरणी समर्पित करतोय, याचं जे काही रिझल्ट्स येतील ते मला मान्य आहेत, कारण मी हे कर्म तुला समर्पित करूनच करत आहे. आणि सगळं त्यांनी मान्य केलं श्रीरामाने, सगळे त्रास मान्य केले, थोडंफार मध्ये मध्ये सुख आलं तेही मान्य केलं, आणि समान भावात तो जगला. आणि तसेच आपले संत आहेत सगळे. पण आपण असं ते रेल्वे ट्रॅक प्रमाणे जगलं नाही पाहिजे, की ते संत आणि सगळे ग्रेट बिंग्स एका ट्रॅकवर असतात, रुळावर, आणि आपण एक पॅरलल आपलं लाईफ चालू करतो आणि आपण नुसतं बाजूनी त्यांना बघतो, नुसताच अभ्यास करतो, असं नाही. ते आपल्या जीवनात आले पाहिजे तसे. दुरून ट्रॅक बघितला तर कसा दिसतो, लांबून बघितला तर तो असा एका पॉइंटवर जाऊन मिळालाय असं वाटतं आपल्याला. पण जवळनं ट्रॅक बघितला तर ते वेगळा, एक एक लाईन वेगळी चाललेली असते आणि दुसरी पॅरलल चाललेली असते. तर आपलं जीवन ते पॅरलल मध्ये नाही पाहिजे. आपलं जीवन दुरून दिसणाऱ्या ट्रॅक सारखं पाहिजे, जाऊन मिळालं पाहिजे तिथे त्या ग्रेटर बिंग्सचे. म्हणजे ग्रेटर बिंग म्हणजे राम वगैरे जे अवतारी पुरुष आहेत किंवा अवतार झालेले आहेत संतांचे, त्यांच्याशी जाऊन जुळलं पाहिजे आपलं जीवन, पॅरलल मध्ये नाही चाललं पाहिजे. पॅरलल चाललं तर मग त्या किती कथा कादंबऱ्या ऐका तुम्ही, प्रवचन ऐका, त्याला काहीच उपयोग नाहीये. नुसती एंटरटेनमेंट आहे ती, त्याला काहीच अर्थ नाहीये. ऐकलं वाचलं की यातलं काही पर्सेंट मी आजपासनं सुरुवात करणार, असं जेव्हा आपण निर्णय घेतो आणि ऐकतो ना, तेव्हा आपोआप गोष्टी घडायला लागतात. पण पहिले ही पायरी, पाय उचलणं फार आवश्यक आहे जीवनामध्ये. समर्पित भावनेचा तो उचललाच पाहिजे. नाहीतर अशा किती कथा कादंबऱ्या ऐका तुम्ही, प्रवचन ऐका, पारायण ऐका, त्याचा काहीही उपयोग होत नाही. सायमल्टेनियसली आपलं पॅरलल लाईफ चालू राहतं आणि ती नुसती एंटरटेनमेंट होते, जशा सिरियल्स असतात. इंद्रिया ते आवरिती परी गोडी न सांगती, तया साधका घेरिती. नाही, कुठे होतो आपण? हा, तैसी सर्व इंद्रिये ती त्याच्या आज्ञेत वागती, ज्याची इंद्रिये स्वाधीन तोची स्थित प्रज्ञ जाण. सर्व इंद्रिय स्वतःच्या अधीन आहेत, आत्म्याच्या अधीन आहेत, तो स्थितप्रज्ञ जाण. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. पार्था आणि कही एक ऐक सांगे न कौतुक, भोग त्याज्यावया पाहे सज्ज झाले जे निग्रहे. आलेच पुढे परत पार्थाला ते तेच सांगतात जे मी आता सांगितलं. इंद्रिया ते आवरती परी गोडी न सांडिती, तया साधका घेरिती तेची भोग नाना रीती. जेवी वृक्षाची पालवी वरी वरीच फुटावी, आणि मुळी द्यावे जळ तरी कैसा तो मरेल, की तो जळाच्या आधारे जैसा अधिक विस्तारे. आता ते अजून एक नवीन नॉलेज देतात आहेत पार्थाला,
की आता बघ मी काय सांगतो. भोग तेजा वया पाहे सज्ज झाले जे निग्रहे. मी आत्ताच म्हणलं तो निग्रह करणं आवश्यक आहे. नाहीतर आम्ही दर महिन्याला एक कथा ऐकतो. कुठलं तरी काहीतरी युट्यूबवर तर खूपच चालू असतं. खूप छान अलंकृत भाषेमध्ये सगळ्याचं विवरण केलं जातं. पण ती जस्ट एक एंटरटेनमेंट आहे असं वाटतं मला स्वतःला. कारण तिथे नुसते ऐकतात, वा 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 करतात आणि त्यांचं आपलं पॅरलल ट्रॅकवर लाईफ चालू राहतं आणि ती नुसती एंटरटेनमेंट असते. आणि सांगायला गोष्ट, अरे आम्ही हा सप्ताह केला, तो सप्ताह केला आणि जीवन आपलं आपल्या ट्रॅकवर चालू असतं. तर ते तसं नाही पाहिजे. भोग त्यजावया पाहे सज्ज झाले जे निग्रहे. निग्रहानी त्याला इम्प्लिमेंटेशन महत्वाचं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. इव्हन आपण नोकरी करतो, मोठे मोठे प्लॅन होतात कंपन्यांमध्ये. इव्हन आता मी लेक्चरशिप केली युनिव्हर्सिटीजमध्ये. आम्हाला प्लॅन द्यायला लागायचा, इयरली, मंथली, फोर्टनाईट, 15 दिवसाचा असा. पण मग तो नुसताच कागदपत्रांवर फायलीमध्ये बनवून दिला तर तो चालू शकत होता का? नाही. तिथे आपण लगेच इम्प्लिमेंटेशनवर भर देतो. मॅनेजमेंटचे कोर्सेस झालेले लोक, MBA केलेले लोक इम्प्लिमेंटेशनवर भर देतात. का बरं? कारण नाहीतर प्रमोशन नाही मिळणार, ग्रोथ नाही होणार, पगार नाही वाढणार, पोझिशन नाही वाढणार. म्हणून आपण तिथे इम्प्लिमेंटेशनला महत्व देतो. तिथे आपण नुसतं फायलीमध्ये बनवून ठेवत नाही. आपण नुसतं बॉसला सांगत नाही, नाही हो प्रोग्राम रेडी आहे, काही प्रॉब्लेमच नाही, सगळं रेडी आहे, असं आपण तिथे सांगू नाही शकत. तिथे इम्प्लिमेंटेशन, इमिजिएट ऍप्लिकेशन, ताबडतोब. नाही तर म्हणते घरी बसा. पण देव किती कोमल हृदयाचा आहे, तो असं म्हणत नाही घरी बसा म्हणून. तो म्हणतो, सांगत राहतो की अरे करा, अरे करा, अरे करा, असं नाही तर तसं करा, भजन ऐका, काहीतरी वाचा, काहीतरी दया करा, दान धर्म करा, तीर्थक्षेत्रांना तरी जा म्हणजे आठवण होईल, काहीतरी करा. तो असं सांगत राहतो, सांगत राहतो, सांगत राहतो. पण म्हणजे कोणाच्या थ्रू सांगतो? गुरूंच्या थ्रू. गुरूंना पाठवतो तो वेगळ्या वेगळ्या अवतार पुरुषांना. ग्रेट बिंग्स म्हणतात त्यांना. त्या हायर बिंग्सना, ग्रेटर बिंग्सना पाठवतो तो आणि तो त्यांना, लोकांना मेसेज पोहोचवतो की अरे करा, काहीतरी करा, काहीतरी अप्लाय करा. एवढं जे सगळं तुम्हाला ज्ञान दिलं जात आहे त्याला अप्लाय करा. पण ते काही होताना दिसत नाही. एखादाच क्वचित गुरूंच्या ह्याच्यामध्ये, शिष्यांमध्ये एखाद दुसराच खरं सिरियसली काम करणारा असतो स्वतःवर. तसं तो सांगतोय पार्थाला की भोग त्यजावया पाहे सज्ज झाले जे निग्रहे. जे मनोनिग्रहाने सज्ज आहेत ते इंद्रियांना वश करतात. भोग त्यजावया म्हणजे काय? की त्या इंद्रियांना कंट्रोलमध्ये आणणं म्हणजेच भोगांचा त्याग करणं आहे. इंद्रिया ते आवरिती परी गोडीन सांडिती तया साधका घेरिती तेची भोग नाना रीती. म्हणजे काय करतात काही लोक, की काही म्हणतात एक्झाम्पल, की आम्ही आता टीव्ही नाही बघत, काय हो फार वेळ जातो त्याच्यात, असं म्हणतात. परी गोडी न सांडिती. गोडी गेलेली नसते ती सिरियल बघण्याची, मूवी बघण्याची. मग ती कुठे गोडी लागलेली असते? मोबाईलमध्ये. मोबाईलच्या त्या फेसबुक आणि सोशल मीडिया, त्याच्यावरचे रील्स, त्याच्यावरचे व्हिडिओज, ह्याच्यामध्ये गोडी लागलेली असते. तर या साधका घेरीती तेची भोग नाना रीती. म्हणजे काय? तर भोग सुटला का? नाही. घरातला टीव्ही, मोठा टीव्ही बंद झाला, मोठा स्क्रीन छोट्या स्क्रीनवर लागलेले आहे कंटिन्यूस, काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. हे काही इंद्रियांना आवरणं नाही झालं. इंद्रियांना आवरणं आपण तेव्हा म्हणू शकतो की सर्व प्रकारचे स्क्रीन बंद आणि पुस्तकं उघडून वाचन होत आहे, ज्ञान संपादन केलं जात आहे, नवीन गोष्टी शिकल्या जात आहेत, कुठेतरी प्रगती होतीये, ते म्हणू शकतो आपण. पण तसं होत नाही. म्हणून इंद्रिया ते आवरती परी गोडी न सांडती. मूळ त्याचं खुंटून काढत नाही, रूट्स पासनं उखडून काढत नाही. त्यामुळे प्रॉब्लेम होतो. पुढे तेच उदाहरण दिलेलं आहे
की जेवी वृक्षाची पालवी वरी वरीच फुटावी आणि मुळी द्यावे जळ तरी कैसा तो मरेल. आपल्याला हे लावलेला असतो गार्डन मध्ये, पार्क मध्ये, सोसायटीज मध्ये माळी लावलेले असतात. ते काय करतात, एक्सेस वाढलेलं, शेपलेस वाढलेलं याला कटिंग करतात, ट्रिमिंग करतात आणि ते असं वेडवाकडं झालेल्या झाडाला छान आकार देतात आणि ठेवतात. ते काही त्याला ट्रिमिंग करताना मुळासकट उखडून टाकत नाहीत आणि मग वरनं थोडस ट्रिमिंग करून, कटिंग करून त्याच्या मुळाला नंतर पाईपने पाणी घालतात सगळ्या झाडांना. मग तो वृक्ष मरेल का, ते झाड झुडूप काही मरेल का, तर नाही मरणार. कारण वरनं जरी कटिंग केलेलं असलं, नवीन फूट येण्यासाठी केलेलं आहे. कशासाठी आपण कटिंग करतो झाडांचं, तर नवीन पालवी फुटावी म्हणून त्याला खुटून काढतात, ते कटिंग करून काढतात, जेणेकरून नवीन कोंब फुटावे झाडाला, नवीन फुलं यावीत. पण त्याच्या रूट्स पासून कापून काढत नाहीत त्याला, की तो जळाच्या आधारे जैसा अधिक विस्तारे. त्याचे रूट्स असतात, त्यामुळे तो फोफावत जातो, पुन्हा नवीन फूट येते, नवीन फुलं, पानं, फळं सगळं येतं. आपलंही तसंच आहे. तैसे गोडीच्या प्रभावे भोग वाढीती स्वभावे. म्हणजे काय, त्यांनी हे एक्झाम्पल आपल्या भोगांच्या कंट्रोलला साठी दिलेलं आहे. जे वरचं उदाहरण सांगितलंय की इंद्रियाच्या आवरती पडी तरी गोडी न सांडती. मोठा स्क्रीन टीव्हीचा बंद केला, मूवी बघणं, घरात परीक्षा आहे, 10वी ची परीक्षा आहे मुलाची म्हणून टीव्ही बंद केला म्हणून सांगतो. पण सगळेच्या सगळे आजकालची परिस्थिती, आजची सध्या परिस्थिती, सगळे मोबाईलवर असतात फॅमिलीमध्ये, कुठेही जावं. तर ते काही मुळासकट उखडून काढलेलं नाहीये ना, नुसतं वर्ण वर्ण छाटलंय. उलट त्याने जास्त जोराने जोमाने फोफावतं झाड, म्हणून कटिंग करतात, ग्रोथ चांगली व्हावी म्हणून. आणि अगदी हेच आपण इंद्रियांसोबत करतो, वर्ण वर्ण कटिंग करतो, ट्रिमिंग करतो, कुठली तरी एखादी हलकी फुलकी सवय बंद करतो आणि मग म्हणतो की अरे मी आता ना हे असं चेंज, नवीन इयरचं काय म्हणतात ते रिझोल्युशन, ते आहे माझं की मी अमुक करणार आहे. पण ते मुळासकट उखडून काढलंय का, तर तो वृक्ष उखडला जातो, तो पुन्हा उगवूच नाही शकत, कारण रूट्स पासनं हलवलंय त्याला. त्याच्या रूट पासनं हलवल्यानंतर पुन्हा तो कोंब येऊ शकत नाही. तैसे गोडीच्या प्रभावे भोग वाढीती स्वभावे. बळे इंद्रियापासून भोग टाकले तोडून. इंद्रियापासूनच उखडलं पाहिजे गोष्टींना, की तरच ते होणार नाही गोष्ट, पुन्हा वाढणार नाही, ग्रोथ होणार नाही. तोडिले ते जाती जरी, तोडिले ते जाती जरी सुटे ना ती गोडी तरी. ते कापलं, कटिंग करून काही गोडी नाही जाणार आहे बच्ची, ते उलट नवीन फोपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे इंद्रियांपासून उखडली पाहिजे सवय. म्हणजे जर आता आपण टीव्हीच एक्झाम्पल घेतोय, तर टीव्ही बघण्यात कुठलं इंद्रिय आहे, कान आणि डोळे. त्या डोळे आणि कानाला आपण तिथून उखडवलं पाहिजे आणि पूर्णपणे त्याला अपोजिट कुठल्या तरी कृतीमध्ये लावलं पाहिजे. ज्यांना आनंद मिळतोय बघण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये, त्यांना दुसरीकडे लावलं पाहिजे कामाला, तेव्हाच ते तिथून उखडले जातील. असे की हा रस जाण इंद्रियाचा जीव प्राण, म्हणून या तया विण होती इंद्रिये निप्राण. पार्था, तेव्हाच त्यांचं मन, आपण म्हणतो ना मनासारखं झालं नाही की शी माझं मनच मेलं ते करण्यापासून. का मन मेलेलं असतं मन, कारण ते होतच नाही, जे पाहिजे तसं होत नाही, मग मन मरून जातं. एखादं अनेक वेळा प्रयत्न केला पण ते होतच नाही म्हणल्यावर किती पेशन्स ठेवणार, मन मरून जातं आपलं त्या गोष्टीतनं, बाहेर पडतं. कधीच परत आपण अगदी सांगताना सांगतो हे आपल्या वाक्यात, अगदी सगळ्यांच्या तोंडात जगामध्ये येतं की माझं मनच मेलं त्या गोष्टीवर, माझी इच्छाच मेली. का मेली, म्हणजे ते कधीच होणार नाही, तिथे कधीच कोंब फुटणार नाही याची पूर्ण खात्री पटते, तेव्हा आपलं मन त्याच्यातनं बाहेर येतं. मग हे तरुण मुलांच्या बाबतीत रिलेशनशिप मध्ये होतं, मध्यमवर्गीयांच्या बाबतीत सवयींच्या बाबतीत होतं, म्हाताऱ्यांना ज्या दुसऱ्या सवयी असतात टाइमपासच्या त्यातनं होऊ शकतं, किंवा कुठली एखादी वेगळी सवय जी
फारच लागलेली आहे, म्हणजे जी मर्यादेच्या पलीकडे आहे त्याचं महत्व तिथे. तर तिथे ते मन मेलं पाहिजे, ते उखडून निघालं पाहिजे, त्याच्याशिवाय ते कंट्रोलमध्ये येणार नाही, ती कासवासारखी अवस्था येणार नाही. तोडिले ते जाती जरी, सुटे नाती गोडी तरी, असे की हा रस जाण, इंद्रियांचा जीव प्राण. म्हणून या तया विण, होती इंद्रिये निप्राण. इंद्रियातली शक्ती निघून जाते जेव्हा त्यांना मुळासकट उकळून काढतो सवयींना. रसाचे पार्था साधका साचार, होता ब्रह्म साक्षात्कार. रसाचेही नियमन, मग स्वभावे संपूर्ण. देह भाव ते नासती, भोग इंद्रिये विसरती. सोहम भावाचा प्रत्यय, येता ऐसी स्थिती होय. त्यांनी म्हटलंय की इंद्रियांना जेव्हा विषयांवरनं आपण काढतो, म्हणजे आपण लहान मुलाची सवय असते तोंडात बोट घालायची. त्या सवयीला आपल्याला माहिती आहे की हे असंच चालू राहिलं तर उद्या मोठा होऊन ऑफिसला जातानाही तोंडात बोट जाईल. हो, आता मला गंमत म्हणजे एक इथे माझ्याकडे एक माणूस आला होता. तो सांगत होता, मुलगा त्याचा 14-15-16 वर्षाचा मुलगा आहे. म्हणजे आमचं लक्ष नसलं की तो म्हणे तोंडात अंगठा घालतो. मला एवढा शॉक बसला, म्हणलं बाप रे, म्हणजे हे ऑब्सेशन आहे ऍक्च्युली. पण त्याच्यावर कामच नाही केलंय लहानपणी. अशी स्थिती माणसाची होते. कुठल्याही गोष्टीचं कौतुक करून 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 वाढवलेलं असतं त्याला. ते वाढवलं नाही पाहिजे, त्याला कापून काढलं पाहिजे. आणि मग त्या लहान मुलांना मग आपण तोंडात बोट घालू नये म्हणून त्याला काहीतरी आया गुंडाळून ठेवतात किंवा काहीतरी कडू कडू औषध लावून ठेवतील, म्हणजे मग ती तुटते सवय. आणि मग 2-4दा तोंडात अंगठा गेल्यावर काहीतरी विचित्र लागतंय म्हणल्याबरोबर ती हळूहळू हळू त्याचं मन मरून जातं त्या बाळाचं, त्याची सवय सुटते. किंवा एखादी वस्तू आहे, एखाद्या ठिकाणी जाण्याचा हट्ट आहे, आई वडील कसं छान उपाय करतात त्याच्यावर. मग असाच पुढे उपाय योग्य वयात आपल्यावरही केला पाहिजे. आपण आपण लहान मुलांना करतो त्याची चूक सुधारवण्यासाठी किंवा त्याची सवय मोडण्यासाठी केले जातात हे असे उपाय, अगदी कॉमन आहेत आपल्या जीवनातले. तसेच आपण आपल्यावरही केले पाहिजेत. आणि म्हणून ती समानता आधी सांगितली की जसे आपण मुलांना कसं ओरडतो अधिकाराने, तसं ना स्वतःलाही ओरडता आलं पाहिजे. खरंच सांगते, हे फार अवघड आहे. पण स्वतःचं फार कौतुक करतो आपल्या इंद्रियांचं, अगदी कुरवाळून कुरवाळून त्याला, नाही हो आम्हाला असं काय नाही, मला फार झोप फार आवश्यक आहे माझ्यासाठी, झोपले नाही ना मी तर मला फार अवघड जातं, नाही मला अमुक काम करावंसच वाटतं. अरे काय, ठराविक वेळ 7 तास झोप सांगितलेली आहे तेवढी झाली, पण एक्सेसिव्ह झोप चांगली नाही. पण असं होतं काही काही, खूप म्हणजे खूप असे छोटे 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 खूप सवयी आहेत, तिथे मनुष्य खूप एक्सक्युजेस देत राहतो की मला हे असंच लागतं. कोण मी? कोणाला लागतं? आत्म्याला लागतं का शरीराला लागतं? शरीराच्या नावाला लागतं का आत्म्याला लागतं? हे प्रश्न विचारायला हवेत. जसं आपण लहान मुलांबरोबर माता पिता कडक ह्यांनी वागतात, डिसिप्लिनच्या नावाखाली आपण त्यांना जीवन आकार देण्यासाठी वागतो ना, अगदी तोच डिसिप्लिन अध्यात्मात स्वतः बरोबर वापरायचा आहे. अगदी तसंच ऍप्लिकेशन झालं पाहिजे. तर हे सगळं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे, अदरवाईज खूप अवघड आहे हे सगळं करणं. असे की ह्या रस जाण, इंद्रियांचा जीव प्राण. म्हणून या तया वेळ, होती इंद्रिये निप्राण. त्याचं इंद्रियांचा इंटरेस्ट निघून जातो, नाही मिळत आहे म्हणल्यावर कंटाळून. पार्था साधका साचार, होता ब्रह्म साक्षात्कार. रसाचेही नियमन, मग स्वभावे संपूर्ण. जेव्हा साधकाला त्याचं मन परमात्म्याकडे वळतं आणि त्याला पहिली पायरी म्हणजे परमात्म्याचं, विठ्ठलाचं नाव गोड वाटायला लागतं. हे एक एक स्टेप्स आहेत, बऱ्याच आहेत. म्हणजे आता माझ्या बोलण्यात येतील की भजन ऐकणं, मग भजनामध्ये ते नाव गोड वाटणं. ते गोड उगीच कोणालाही नाही वाटू शकत. जेव्हा त्या परमात्म्याप्रती प्रेम निर्माण होतं तेव्हाच ते विठ्ठलाच्या भजनातलं विठ्ठल विठ्ठल म्हणलेलं गोड वाटायला लागतं.
अक्षरशः गोड. त्या गोडीचा अनुभव मला आहे. त्यामुळे खरंच तोंडात असं नुसतं म्हटलं विठ्ठल 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 असं पाक तोंडात गेल्यासारखं अगदी आतमध्ये असं गोड फील होतं. तर ती गोडी जी आहे ना, ती 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 वाटायला लागते हळूहळू. पण ते वाटण्यासाठी आपल्याला इंद्रियांपासून तोडावं लागेल सगळ्यांना. मनाला, विचारांना, बुद्धीला तिला काढावं लागेल तिथनं, दंडाला धरून बाहेर. आणि मग ते तिकडे वळवावं लागतं. इथे निग्रह फार आवश्यक आहे. अगदी कडकपणे स्वतःला शासन करणं फार आवश्यक आहे. चापटी मारून मन तिकडनं उचलून दुसरीकडे लावणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून डिसिप्लिन फार आवश्यक आहे स्पिरिच्युअल पाथवर. डिसिप्लिन शिवाय काही नाही होऊ शकत. आणि जेव्हा हा ब्रह्मसाक्षात्काराकडे मन वळतं, तेव्हा रसाचेही नियमन मग स्वभावे संपूर्ण. रस म्हणजे इंटरेस्ट, जे इंद्रियांचा रस त्याचा कशात आहे त्याचं नियमन म्हणजे कंट्रोल मध्ये येणं सहज सोपं जातं. देहभाव ते नासती भोग इंद्रिये विसरती. मग देहाचा भाव म्हणजे मी हे शरीर आहे असा भावातनं मनुष्य बाहेर यायला लागतो. आणि कुठेतरी आत्मस्थितीत स्थिर व्हायला लागल्यानंतर सोहमचा अनुभव येतो की तो मीच आहे. सोहम सोहम श्वासावर येतो. सो घेतला, हम सोडला, सो घेतला, हम सोडला. तर ती अवस्था तशी येते की सगळं लक्ष त्या श्वासावर लागतं. जो येणं जाणं करतोय त्याच्यावर फोकस केला की मग त्या परमात्मा भावाचा अनुभव यायला लागतो. आणि ही जी स्थिती आहे ही आहे स्थितप्रज्ञाची. त्याच्याशिवाय दुसरं कोणामध्ये हे सगळे गुण दिसणार नाहीत. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभम मन. नाही तरी हे अर्जुना साधनाने साधू येना इंद्रिया ते आवरून वागती जे रात्रंदिन. यमनियमांचे कुंपण तया भोवते घालून अभ्यासाची देखरेख नित्य ठेविती जे देख. पहा आता इथून पुढे डिसिप्लिन सुरू होणार आहे. परमात्मा श्रीकृष्ण सांगतायत की हे जे मी सगळं सांगतोय ना, तू जे अगदी विचारतोय स्थितप्रज्ञ कसा असतो मला सांगा, तो ओळखायचा कसा सांगा, कसा वागतो, कसा बोलतो, कसे निर्णय घेतो, कसा वावरतो समाजामध्ये, हे सगळं मला सांगा. तर ते म्हणतायत की आता हे सांगितलं, पण ह्याला ही जी अवस्था आहे अर्जुना ती साधनानं येत नाही. नुसतं असं काहीतरी करतो म्हणून येत नाही. तर त्याच्यासाठी एक डिसिप्लिनरी कंडक्ट असावा लागतो आपल्यामध्ये. इंद्रिया ते आवरून वागती जे रात्रंदिन यम नियमाचे कुंपण तया भोवते घालून. कुंपण कोणाचं आहे? यम आणि नियम. यम नियम कशात आलेले आहेत? पतंजली योगसूत्रात आलेले आहेत. पतंजली योगसूत्रामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे. आणि त्या अष्टांग योगाचं वर्णन पुढच्या अध्यायात पुढे येणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला सांगितलेला आहे यम आणि नियम. आणि हेच आमच्या इथे प्राणिक हिलिंगचे जे गुरु आहेत हे दिसायला परदेशी दिसतात, पण आपले पूर्ण वेदांच्या वरच आधारित पूर्ण सगळी टीचिंग्स आहेत. फक्त ती इंग्लिश मधून आहेत. भाषेचा फरक आहे. भाषा बदलली म्हणजे काही ते आपलं ज्ञान नाही असं होऊ शकत नाही. कारण वेगळ्या वेगळ्या भाषेच्या लोकांना पोचवणं जगामध्ये फार आवश्यक आहे आणि ते संतांचं काम आहे. त्यामुळे ते इंग्लिश मध्ये त्यांनी व्हर्च्यूज म्हणलेलं आहे. 5 व्हर्च्यूज. व्हर्च्यूज अँड व्हायसेस. यम आणि नियम. यम आहेत ते काय करायचं नाही आणि नियम आहेत ते काय करायचं. प्रेमाने वागा, द्वेष टाळा, असे टाईपचे पेअर्स आहेत. त्या कॉम्बिनेशन्स आहेत दोन गोष्टींचे. सत्य बोला, चोरी करू नका, ऑनेस्टी अँड नॉन लाईंग म्हणजे सत्य बोला, खोटं बोलू नका. त्याच्यानंतर आहे मॉडरेशन अँड नॉन एक्सेसिव्हनेस. मॉडरेशन म्हणजे अपरिग्रह. अपरिग्रह करा. अननेसेसरी वस्तूंची साठव करू नका. काय करा आणि काय करू नका याचं कुंपण जेव्हा तो स्वतःभोवती घालतो तेव्हा तो व्हर्च्युअस होतो.
व्हर्च्युअस म्हणजे काय, की अत्यंत सुंदर त्याचं आकारबद्ध जीवन होतं. खोटं बोलायचं नाही म्हणल्याबरोबर तो तो त्याच्या वागण्या बोलण्यावर लक्ष द्यायला लागतो, की मी काय बोलतोय, माझं इंटेन्शन काय आहे. हृदय दुखवू नका, प्रेमाने वागा. मग आपण प्रेमाने वागतो, आधी वाटतं आपल्याला अरे मी सगळ्यांशीच प्रेमाने वागतो, मग जरा आणखीन आणखीन फोकस, कारण कुंपण घातलंय ना, मग त्याच्या आतमध्ये विचार करावा लागतो. डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड, विवेक बुद्धी, ती आपल्याला शिकवायला लागते, की अरे आता तू असं तर दुखवलं नाहीस, पण त्याला एक टोमणा मारलास, तो टोमणा त्याला नाही कळला, पण तुझ्याकडनं तो बाण गेला. अगदी सहज टोमणे शालजोडीतली मारतात लोक बोलताना, पण ते बाणच असतात. हे अवेअरनेस न यायला लागतं. जेव्हा इंद्रियांना आवरतो आणि कुंपणामध्ये डिसिप्लिनरी कंडक्ट मध्ये जीवन सुरू होतं आणि नियमबद्ध होतं, तेव्हा ना अवेअरनेस म्हणजे विवेकाची उत्पत्ती होऊन विवेक वाढीला लागतो, वाढायला लागतो आपल्यातला. विवेक संपन्नता यायला लागते आणि मग तो विवेक आपल्याला, विवेक म्हणजे निरक्षीर विवेक बुद्धी, चांगलं वाईट सांगणारी बुद्धी, सत्य असत्य सांगणारी बुद्धी. तर ती बुद्धी आपल्याला जाणीव करून देते, की अरे हे आत्ता बरोबर वागलो नाही आपण, हे आत्ता आपण बोललो नाही बरोबर, हे आपण दुसऱ्याचा असा असा विचार केला, ह्याच्याबद्दल आपण अमुक भावना ठेवली, ह्याची जाणीव आतमध्ये यायला लागते. म्हणजे विवेकाची निर्मिती झाली अशी ओळख आहे त्याची. जेव्हा आपल्याच वाक्यांचं, बोलण्याचं, विचारांचं अवेअरनेस वाढतो, तेव्हा समजायचं की विवेक उत्पन्न व्हायला लागलेला आहे आतमध्ये. तेव्हाच जाणीव होते. नाही तर लोक आंधळ्यासारखे जगत असतात आणि काहीही बोलत असतात दुसऱ्याला, आणि विचारही काही करत असतात, जाणीवच नसते आतमध्ये. पण जेव्हा ती जाणीव व्हायला लागते, याचा अर्थ विवेक निर्मिती झाली, सुरू झालेली आहे. यमनियमाचे कुंपण तया भोवते घालून, अभ्यासाची देखरेख नित्य ठेविती जे देख. आधीच सांगितलं आपण, हा सेशन सुरू करायच्या आधीच, म्हणजे हा म्हणजे ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू करायच्या पहिल्या सेशनला, इंट्रोडक्टरी, मी सांगितलं होतं की अभ्यास का करायचा. शास्त्र अभ्यास केल्याने बुद्धी चोख होते, बुद्धीचा विकास होतो, आणि ज्ञान मिळवल्याशिवाय, वाचल्याशिवाय अवेअरनेस येत नाही. चांगलं काय आणि योग्य काय आणि अयोग्य काय. अभ्यास न करणारे लोक म्हणजे ते घोड्याला इकडे तिकडे जाऊ नये म्हणून झापडं लावलेली असतात टांग्याच्या, तसं झालं. ते फक्त प्रपंचाकडे सरळ 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 पाहत राहतात. त्यांना इकडे तिकडे ज्ञानाचे डोंगर आहेत ते दिसतच नाहीत. इतक्या जमान्यापासूनचे आहेत ज्ञानांचे डोंगर, ते दिसत नाहीत. नुसता रस्ता दिसतो नाकासमोरचा, जो सगळेच दुनिया चालतीये, आपणही चालायचं. असं नाही पाहिजे. अभ्यास केला पाहिजे, जाणीव असली पाहिजे जगात काय काय ज्ञान आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी घडता आहेत. आता फॉर एक्झाम्पल, आता मी माझा अनुभव सांगते, की स्पिरिच्युअल पाथवर आहे, माहितीच आहे सगळ्या माझ्या घरच्यांना वगैरे सगळ्यांना. आता एका सर्टन टाइम नंतर अचानक एनर्जी हिलिंग मध्ये माझी एंट्री झाली. पण आता जेव्हा मी बघते लोकांना, किंवा आता आम्ही काम करतो, कारण टीचिंग स्प्रेड करायचे आहे, कारण इतके चांगले टीचिंग्स आहेत हे, ती स्प्रेड व्हावी अशी परमात्म्याची इच्छा आहे, आणि तसा तो डिवाइन प्लॅन आहे ऍक्च्युली प्राणिक हिलिंगचा. त्यामुळे आम्ही काम करतो, की लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आहे आमचं. कारण ते साहजिक आहे, जसं ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता लोकांपर्यंत पोहोचवली, त्यांनी सुद्धा टीचिंग्स स्प्रेड केली भगवद्गीतेची, आणि तेच काम चांगल्या मार्गावरचे लोक करत असतात. आपण म्हणतो ना, अगं मला हे अमुक अमुक दुकान चांगलं आहे, कळलंय, तिथे तू जा, तिथे ही वस्तू चांगली मिळते. म्हणजे काय करतो आपण, बिझनेस स्प्रेड करतो. तसंच टीचिंग स्प्रेड करण्याचा पण एक प्रकार आहे, की जे चांगलं आहे ते वाढलं पाहिजे, चांगलं आहे ते पोचलं पाहिजे, हे आहे. तर आता आम्ही जेव्हा दुसऱ्यांना सांगतो लोकांना, की अरे हे आहे, ह्याचा कोर्स करा, किंवा हे खूप चांगलं आहे, लोक असं काहीतरी म्हणजे एखाद्या व्यक्तीला
जादू टोण्याचं पुस्तक दाखवल्यासारखंच रिॲक्ट करतात, बडं वियर्ड पद्धतीनं. मला तर खूप दया येते अशा लोकांची. खरं सांगते, म्हणजे मी हा खरा अनुभव शेअर करते. मला फार वाईट वाटतं की अरे का हे समजून नाही राहिले. एनर्जी हिलिंग म्हणजे काही जादूटोणा नाही आहे. एनर्जी हिलिंग हे अवेअरनेस आहे की आपण एनर्जी फील्डमध्ये राहतो, आणि ती सेन्सिटिव्हिटी डेव्हलप करण्याचा तो सोर्स आहे, अपॉर्च्युनिटी आहे. आणि त्याच्याने, त्या एनर्जी अंडरस्टँडिंगनी आणि अवेअरनेसनी आणि एनर्जी हाताला अभ्यासण्याच्या गोष्टीमुळे एक नवीन दालन ज्ञानाचं ओपन होतं. म्हणजे ही पुस्तकं वाचणं एवढंच नाही, किंवा ग्रंथांचा अभ्यास करणं नाही, ह्याच्याही पलीकडे असलेल्या एनर्जी फील्डमध्ये डायरेक्ट एंट्री होते आपली. आणि त्या नुसत्या एनर्जीच्या स्पर्शाने चांगल्या वाईटाची जाणीव होते. आणि ती दिव्यता म्हणजे एक प्रकारे प्राणिक हिलरचे किंवा एनर्जी हिलर जो असतो त्याच्या हातामध्ये जादू येते. कारण हात हे मॅजिकल हँड्स बनतात, कारण हाताला एनर्जी लागायला लागते. आणि ती नुसती हाताला न लागता ती आपल्या आत्म्याला सुद्धा जाणवायला लागते की हा माणूस चांगला, हा माणूस वाईट, इथे मी जावं, इथे जाऊ नये. त्याला आपण इंट्युएशन म्हणतो, दिव्य दृष्टी म्हणतो मराठीमध्ये, किंवा इंट्युएशन म्हणतो. पण ही इंट्युएशन काही असामान्य वगैरे अशी नाही आहे, ती सामान्य आहे. त्याच्यासाठी सेन्सिटिव्हिटी आवश्यक असते फक्त, बाकी काही नाही. तर एनर्जीचा अभ्यास करायला लागल्यानंतर आपण त्या लेवलवर सेन्सिटिव्ह होतो आणि आपल्याला अवेअरनेस येतो आणि विवेक आणखीन मोठ्या प्रमाणाने वाढतो. तर हा एनर्जीचा अभ्यास पूर्वी शास्त्रांमध्ये आपल्या वैदिक ह्याच्यामध्ये सगळ्या ऋषीमुनींना होता. पण आता सध्या माहिती नाही काय अप्रोच आहे जगाचा, लोकांचा, किंवा टेक्निकल फील्डमध्ये ह्या सगळ्या टेक्निकल टेक्नॉलॉजीमध्ये आणि या सगळ्यामध्ये सायंटिफिक अप्रोच जो आहे एनर्जी अंडरस्टँडिंगचा, तो फार स्लो पद्धतीनं स्प्रेड होतोय. किंवा ते समजून, म्हणजे दरवाजेच बंद आहेत, ऐकूनच नाही घ्यायचंय, बघायचंच नाहीये डोळे उघडून, अरे आहे काय. मला तर खूप आश्चर्य वाटतं, कुतूहल निर्माण कसं नाही होत. मला तर प्रचंड कुतूहल, मला नुसतं कळल्याबरोबरच माझं आग कान नाक डोळे, माझे इंद्रिय सगळे असे एकदम खडकून जागे झाले. अरे बिना टच करता हिलिंग कशी होते. जे डोकं सुरू झालं की मी करूनच सुटले, आणि त्याच्यातनं आता भरपूर काम करायला मिळतं. आणि ते एक नुसतं हिलिंग नाही आहे, त्याच्यामध्ये हजार दरवाजे ओपन झाले लाईफचे, मोठे, आत्म्याचे, आध्यात्मिकतेचे, सगळ्या सगळ्याचे, फायनान्शियली, सगळ्या पद्धतीनं. पण तो अवेअरनेसच नाही. म्हणजे मग ते घोड्याला झापडं लावल्यासारखं झालं. आणि म्हणून तो इथे म्हणतोय की अभ्यासाची देखरेख नित्य ठेवीती जे देख. समोर जे येतं ना ते पाहिलं पाहिजे. पण माणूस चुकीच्याला अभ्यास समजतो, आणि खरा अभ्यास आहे त्याला कचरा समजतो, टाइमपास समजतो, किंवा काही समजतो वेगळं. तर अभ्यास हा केला पाहिजे, ओळखलं पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा घेण्यासारखं कोणतं आहे, टाकण्यासारखं कोणतं आहे. राहती जे धनंजया मन मोठी धरोनिया, तया तेही भोग ओढी ऐसी इंद्रियाची प्रौढी. करोनिया कासा विस छळती ते साधकास, तैसी मांत्रिका ते जाण भूल घाली ते डाकिण. आता काही जण, राहती जे धनंजया मन मोठी धरोनिया, तया तेही भोग ओढी ऐसी इंद्रियाची प्रौढी. आता काही लोक कसे असतात, घाबरून जगतात, की त्यांच्यामध्ये ते करण्याची हिंमत नसते, जाण्याची. आणि मग ते घाबरून जे जगत राहतात ते इंद्रियांच्या गोष्टींना जास्त महत्व देऊन, त्यांचं सामर्थ्य मोठं असल्याचं सांगून एकीकडे कासावीस होत जगत असतात. म्हणजे त्यांना कळत असतं की आपण काही, आपल्या लाईफ मधलं दुःख काही जात नाहीये किंवा कमी होत नाहीये, पण तरीही काही अप्रोच घेऊनच जगत असतात, ते ते सोडू शकत नाहीत. आणि मग अशा लोकांची अवस्था काय होते, छळी ती साधक असं जैसी मांत्रिका ते जाणं भूल घाली ते डाकिणं.
रिद्धी सिद्धीच्या निमित्ते प्राप्त होती भोग त्याते. त्याच्या पुढे जाऊन काय होतं, काही साधक गोष्टी जसं म्हणजे सगळ्या प्रकारची लोक आहेत, म्हणजे काही बिलकुल बघायलाच तयार नाहीत वेगळ्या गोष्टींकडे. जिथे ज्ञानाचे मोठे मोठे दालन ओपन होतात तिथे बघायला जात नाहीत. काही लोक जातात, पण त्यांच्यामधली जी एक एक टेंडन्सी, प्रौढी म्हणलंय त्यांनी इथे. प्रौढी हा शब्द म्हणजे एक काय म्हणू शकतो आपण, अहंकार रूपी एक टेंडन्सी असते, की त्यांना जर काही स्किल म्हणजे आता हिलिंगच घ्या, एखाद्याला हिलिंग यायला लागली त्याचा अहंकार वाढत जातो, की अरे मी पहा किती माझ्याकडे खूप सारं काही ज्ञान आहे. पण आणि मग तो वाया जायला लागतो, कारण त्याला अहंकार रूपी राक्षसानी पूर्णपणे ग्रासून टाकलेलं असतं. तिथे त्याचं म्हणजे बुद्धी भ्रष्ट व्हायला लागलेली असते. तर हेही कळलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीला कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं, आणि तिथे विवेकच काम करतो. रिद्धी सिद्धीच्या निमित्ते प्राप्त होती भोग त्याते. जेव्हा अहंकार वाढतो आणि जर साधक असं करायला लागेल तर त्याचं त्याची तो खाली पडायला लागतो, त्याच्या जागेवरनं तो ढासळतो. कारण का, तर इथे येऊन ना या स्टेजवर आल्यानंतर आणखीन एक अवेअरनेस गुरूंकडनं दिला जातो किंवा परमात्म्याकडनं, की तू फक्त इन्स्ट्रुमेंट आहे, तू केवळ निमित्त मात्र आहे, करता करविता परमात्मा आहे. की तू जे हिलिंग म्हणतोयस किंवा काही जे लोकांना करतो आहेस, ते केवळ तू एक मध्यस्थ आहेस, एक मार्ग मध्ये एक एलिमेंट आहे फक्त. पेन जसं आपण लिहायला घेतो, पेन काही लिहित नसतं, त्याला आपले हात चालवत असतात आणि कागदावर उमटतं. तसं तो परमात्मा आपल्याला वापरून दुसऱ्याला मदत करवतो, हिलरला वापरून एखाद्या रोग्याला मदत पोहोचवतो. तर ही जोपर्यंत जाणीव नसेल तर तो अहंकार वाढायला लागतो. मग अरे मी इतके पेशंट केले, मी अमुक आजार बरा केला. तर असे लोक मग आपल्याला आता बाहेर बघायला मिळतात, की ते त्यांना ज्या सिद्धी प्राप्त होतात ती सिद्धीच आहे एक प्रकारे. तुमच्यामध्ये एक स्किल डेव्हलप होणं ही सिद्धी आहे. पण त्या सिद्धीनंतर तुम्ही काय करता, तुम्ही म्हणजे माणसं, काही काही माणसं, सगळी सगळी नाही, काही माणसं मग ती अहंकारामध्ये जातात आणि मग ती ढासळतात खाली. मग इंद्रियांच्या द्वारा सुरू होय त्यांचा मारा. मग तिथे ते खाली पडायला लागतात, त्यांची वृत्ती खालच्या दर्जाची होऊन जाते. लाचावले मन तेथे तरी अधिकाधिक गुंते, मग पार्थ काय सांगू अभ्यासी ते होय पंगू. हेच म्हणजे जे अभ्यासक होते तेच मग पुढे जाऊन परत खाली ढासळून पडतात. आणि म्हणून सतत विवेकाची बुद्धी आणि समर्पण अत्यंत आवश्यक आहे. आम्ही असं म्हणू नाही शकत की या पेशंटला आम्ही बरं केलं, कारण इतका अवेअरनेस असतो आणि लक्षात येतं की अरे नाही, मी केवळ माध्यम आहे आणि कुठेतरी वरच्या लेवलवर काम चालू आहे. आणि हायर बीइंग्स, एंजल्स, खूप सारे लोक काम करतायत तिथे. मी एकटा नाही. जसं कंपनीमध्ये मगाशी मी उदाहरण दिलं की कंपनीचा मालक आहे, तिथे टीमवर्क असतं रे, तिथे वेगळ्या वेगळ्या टीम काम करत असतात, असं आपण जेव्हा आपल्या मुलांना सांगतो. हे कामही तसंच आहे. ह्याच्यामध्ये एंजल्स असतात, ह्याच्यामध्ये गुरु असतात, ह्याच्यामध्ये परमात्मा असतो, आणखीनही बऱ्याच एनर्जीज असतात ज्या काम करत असतात. पण दिसताना दिसतं कोण, एक व्यक्ती दिसते. आणि त्याला जर असा गैरसमज झाला तर तो ढासळतो. ऐसे इंद्रियाचे बळ करी चित्ता ते चंचल. मग तो अहंकाराने फुलून त्याचं चित्त विचलित होऊन तो कर्माने खाली पडायला लागतो. आपण आता 5 वाजत आलेत, आपण इथे थांबू, आपण डिस्कशन करू. 5 मिनिटं उरलेत, कारण थोडासा हा इथून पुढचा किंवा कदाचित हा पण पार्ट थोडा स्ट्रिक्ट टीचिंग्स आहे त्याच्यामध्ये आणि ती आवश्यक आहे.